नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा भरती तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा गणिताचा पाया ज्या विद्यार्थ्यांना पक्का करायचा असेल असे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन बीट मी या ठिकाणी घेऊन आलो आहे, ज्या बीटचं नाव आहे विभाज्यतेच्या कसोट्या। तर भागाकार करत असताना अंश आणि छेद या दोघांना पण सारख्या कोणत्या तरी एका संख्येने भाग गेला पाहिजे आणि कोणत्या एका संख्येने त्या दोन्ही संख्यांना भाग जातो हे ठरवण्यासाठी आपण या विभाज्यतेच्या कसोट्या वापरतो। तर आपण सुरुवात करू 2 च्या कसोटीपासून। बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 ची कसोटी। तर 2 ची कसोटी काय असेल तर जगातल्या कोणत्याही समसंख्या असतील त्या समसंख्यांना 2 ने भाग जातो। म्हणजे कोणतीही समसंख्या असेल या 2 ने त्याला पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो, म्हणजे बाकी शून्य राहते, अशा पद्धतीने त्याला भाग जातो। तर समसंख्यांची व्याख्या काय सांगता येते? समसंख्या म्हणजे काय असतं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतं, 2 असेल, 4 असेल, 6 असेल किंवा 8 असेल। पुन्हा एकदा सांगतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 असे अंक असतात तर त्या संख्यांना समसंख्या म्हणतात आणि या सगळ्या समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो। उदाहरणार्थ 24 तुम्ही एकक स्थानी बघणार किती आहेत? 4, समेकारे आहे, याला 2 ने भाग जाणार। इथे एकक स्थानी बघणार 6, इथे एकक स्थानी किती आहे? 6, इथे एकक स्थानी किती आहे? 8, इथे एकक स्थानी किती आहे? 0। जर एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जातो। हे आपल्याला लक्षात ठेवायचं। ही आहे 2 ची कसोटी। त्याच्यावरती डिपेंड असणारे काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघू। त्याच्या आधी बघू आपण 3 ची कसोटी। बघा 3 ची कसोटी काय असेल तर जी दिलेली संख्या असेल त्या संख्येच्या अंकांची बेरीज करायची। म्हणजे तुम्हाला एखादी संख्या दिली, समजा आपण एक संख्या घेऊ 2451 2451। तर आपण काय करणार, 3 ची कसोटी चेक करण्यासाठी हे जे काही दिलेली संख्या आहे त्याचे जे अंक आहेत, कोणकोणते अंक दिलेत? 2, दुसरा कोणता अंक आहे त्याचा? 4, तिसरा कोणता अंक आहे? 5 आणि चौथा कोणता अंक आहे? 1। तर या सगळ्या अंकांची काय करायची? बेरीज। आपण बेरीज करू। 2 आणि 4 किती होतात? 6, 6 आणि 5 किती होतात? 11, 11 आणि 1 किती होतात? 12। म्हणजे यांच्या अंकांची बेरीज किती आली? 12। तर अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो का? बघा, हो जातो। 12 ला जर आपण कितीने भाग दिला? 3 ने। 3 एक 3, 3 चौक 12। म्हणजे या संख्येला देखील 3 ने भाग गेला पाहिजे, 3 ने भाग जातो। काय सांगितलं जातं? अंकांच्या बेरजेला कितीने भाग गेला पाहिजे? 3 ने। अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला देखील 3 ने निशेष भाग जातो। यातल्या कोणत्याही संख्या बघा 2 आणि 4 किती होतात? 6, 6 ला 3 ने भाग जातो, हो। 24 ला 3 ने भाग जाणार। इथे बघितलं आपण 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, 3 ने भाग जातो का? हो जातो। त्याच्यानंतर 7 आणि 8 15, 15 आणि 6 21, 21 ला 3 ने भाग जातो, हो जातो। तर या संख्येला देखील 3 ने भाग जातो। या प्रत्येक संख्यांच्या अंकांची बेरीज करा। जर अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3 ने भाग जातो। ही झाली 3 ची कसोटी। त्याच्यानंतर बघू आपण एक उदाहरण आहे, ते सोडवू। खालील कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? आपल्याला 3 ची कसोटी माहिती आहे, संख्या आहे, त्या संख्यांच्या अंकांची बेरीज करा। त्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3 ने भाग जाईल। बघा याची बेरीज करू आपण। हे किती दिले तिथं? 3, 3 अधिक 7 अधिक 1, 3 आणि 7 10, 10 आणि 1 11। इथं बेरीज किती आली? 11। 11 ला भाग जातो का 3 ने? नाही जात, म्हणून हे उत्तर असेल का? नाही। इथं 3 आणि 7 10, 10 आणि 3 13, जातो भाग? नाही जात। 3 आणि 7 10, 10 आणि 2 12, उत्तर काय असेल? ब। म्हणजे अंकांची बेरीज केली, 3 अधिक 7 अधिक 2 किती आले रे? 12। या 12 ला 3 ने भाग जातो का? हो जातो, म्हणून या संख्येला देखील 3 ने भाग जाणार। लक्षात घ्या 3 ची कसोटी काय? अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3 ने भाग जातो। पुढचा प्रश्न बघू आपण। 3 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
पुन्हा काय करायचं, अंकांची बेरीज करा, त्याला 3 ने भाग द्या, 3 ने जर भाग गेला तर त्या संख्येला पूर्ण भाग जाणार अथवा त्या संख्येला 3 ने भाग जाणार नाही. तर आपण अंकांची बेरीज करू. किती येतं बघा, 3 आणि 7 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 12 आणि 4 16, 16 आणि 1 17. अंकांची बेरीज किती आली 17. 3 ने भाग जाणार नाही जाणार, तर याला 3 ने भाग जाणार नाही, म्हणजे पहिलं उत्तर आपलं नसणार आहे. इथे बघा 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13 आणि 9 13 आणि 9 होतात 22, 22 आणि 4 22 आणि 4 होतात 26. जातो भाग, हा पण नाही जात. तिसरा ऑप्शन बघू आपण. तिसरा ऑप्शन मध्ये 7 आणि 8 15, 15 आणि 7 15 आणि 7 होतात 22, 22 आणि 2 24. तर याच्या पूर्ण अंकांची बेरीज किती आली 24. बघा 7 अधिक 8 अधिक 7 अधिक 2 किती झाले 24. 24 ला 3 ने भाग जातो का, हो जातो, म्हणून आपलं उत्तर काय असेल क. तर अशा पद्धतीने आपण 3 ची कसोटी इथं वापरली, अंकांची बेरीज केली. अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3 ने भाग जाणार अथवा त्या संख्येला 3 ने भाग जाणार नाही. पुढचं बघू आपण. 4 ची कसोटी बघा. 2 ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी 0 2 4 6 8 ही आहे का चेक करा. जर असेल तर 2 ने भाग जातो, नाहीतर जाणार नाही. 3 ची कसोटी काय सांगते, अंकांची बेरीज करा. अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3 ने भाग जाईल. आता 4 ची कसोटी काय सांगते ते लक्षात घ्या. 4 च्या कसोटीमध्ये तुम्हाला बघायचंय एकक आणि दशक स्थानचे जे अंक आहेत, एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक म्हणजे शेवटचे 2 अंक चेक करायचे. त्या शेवटच्या 2 अंकाला कितीने भाग गेला पाहिजे, 4 ने भाग गेला पाहिजे. तर त्या पूर्ण संख्येला देखील 4 ने भाग जाणार. बघा इथे या शेवटचे 2 अंक किती आहे 16, 16 ला 4 ने भाग जातो का, हो जातो. ही इथं किती आहे 0 0. बघा शेवटी जर 0 0 असेल तर त्याला 4 ने भाग जातो, हे पण लक्षात घेणार. एक तर अशी संख्या पाहिजे ज्याला 4 ने भाग जातो, किंवा शेवटी 0 0 जरी असतील तरी त्याला 4 ने भाग जातो. शेवटी किती तिथं 72, 72 ला 4 ने भाग जातो का बघू आपण. 4 1 4, 4 1 4 उरले 3, 4 8 32. 4 ने भाग गेला म्हणून या संख्येला 4 ने भाग गेला. शेवटी किती आहे 20, 20 ला 4 ने भाग जातो का रे, हो जातो, म्हणून या पूर्ण संख्येला देखील 4 ने भाग जाणार. म्हणजे 4 ची कसोटी काय सांगते आपल्याला, एकक आणि दशक स्थानचा जे अंक आहेत त्याच्यापासून मिळणारी जी संख्या तयार होते, म्हणजे शेवटच्या 2 अंकांनी मिळून जी संख्या तयार होते त्याला कितीने भाग गेला पाहिजे 4 ने. तर त्या पूर्ण संख्येला देखील 4 ने भाग जाईल, 4 ने भाग जातो. पुढची कसोटी बघू आपण. 5 ची कसोटी. प्रश्न आहेत, आधी प्रश्न बघू. 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती, काय सांगते रे आपल्याला कसोटी. शेवटचे 2 अंक बघा, शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 4 ने भाग जाणार अथवा जाणार नाही. इथे बघा शेवटचे 2 अंक 15, 4 ने भाग जातो नाही. इथे बघा शेवटचे 2 अंक 13, 4 ने भाग जातो का, नाही. इथे बघा शेवटचे 2 अंक 91, 4 ने भाग जातो का, नाही. इथे बघा हो जातो. 32 ला 4 ने भाग जातो, जातो. 4 8 किती होतात 32, म्हणून त्या ठिकाणी ड हे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. पुन्हा तीच गोष्ट करायची. 26, 26 ला 4 ने भाग जातो का, नाही जात. 82, 82 ला 4 ने भाग जातो का, नाही जात. त्यानंतर 36, 36 ला 4 ने भाग जातो, जातो, म्हणून या संख्येला देखील 4 ने भाग जातो. 4 ने भाग जातो की नाही हे शोधण्यासाठी फक्त शेवटचे 2 आकडे बघायचे. त्याला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर पूर्ण संख्येला पूर्ण भाग जाईल. म्हणजे तुम्हाला एखादी संख्या दिली मी 7 2 3 4 1 5 आणि 9, तुम्हाला विचारलं या संख्येला 4 ने भाग जातो का, तुम्ही काय करणार, शेवटचे 2 अंक बघणार. 4 ने भाग जातो, नाही जात, तर या पूर्ण संख्येला देखील 4 ने भाग जाणार नाही. ठीक आहे. अजून एक संख्या दिली 4 2 7 3 9 0 4. शेवटी बघितलं शेवटच्या संख्येला शेवटच्या 2 अंकांना 4 ने पूर्ण भाग जातो, हो 4 ने पूर्ण भाग जातो, तर त्या संख्येला देखील 4 ने पूर्ण भाग जातो. 4 ची कसोटी सांगते आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 ची कसोटी. 5 ची कसोटी सोपी बघा. एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असला पाहिजे. बघा एकक स्थानी किती आहे 5,
म्हणजे या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. एकक स्थानी किती आहे 5. एकक स्थानी किती आहे 0. एकक स्थानी किती आहे 5. एकक स्थानी किती आहे 0. म्हणजे एकक स्थानी जर 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो अथवा भाग जाणार नाही. तर 5 ची कसोटी काय सांगते, दिलेली किती मोठी संख्या असेल त्याचा एकक स्थानचा अंक बघा, शेवटचा अंक बघा. जर शेवटच्या अंक हा 0 किंवा 5 असेल तर त्याला 5 ने भाग जाणार नाही, तर भाग जाणार नाही. त्यानंतर पुढे बघू आपण. चला, खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. प्रश्न विचारलाय तुम्हाला. बघा, याच्या एकक स्थानी किती आहे 2. याच्या एकक स्थानी 7. इथं किती आहे 5. इथं किती आहे 6. कोणतं उत्तर असेल ब. काय सांगते 5 ची कसोटी, एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असला पाहिजे. त्याच्यानंतर 5 ची कसोटी काय सांगते, खालीलपैकी 5 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. बघा, इथं 3 आहे, इथं 8 आहे, इथं 7 आहे, इथं 5 आहे. कोणता अंक असेल ब. ब हे उत्तर त्याचं असेल. त्याच्यानंतर पुन्हा 6 ची कसोटी बघू आपण. एक उत्तर देतो, एक प्रश्न देतो, त्या प्रश्नाचं सांगा. ठीक आहे. 75 72 या संख्येला 5 ने भाग जातो का, नाही जात. एकक स्थानचा अंक बघितला सर आम्ही. एकक स्थानचा अंक जर 0 किंवा 5 असेल तर त्याला 5 ने भाग जाईल अथवा त्याला 5 ने भाग जाणार नाही. त्याच्या पुढची कसोटी बघू आपण. 6 ची कसोटी बघा. 6 ची कसोटी. 6 ची कसोटी काय सांगते, 3 ने भाग जाणारी कोणतीही समसंख्या. पहिली पात्रता काय असली पाहिजे 6 ने भाग जाण्यासाठी, ती संख्या कशी असली पाहिजे सम. म्हणजे त्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 हे अंक असले पाहिजे. आणि दुसरं, त्याला 3 ने भाग गेला पाहिजे. दुसऱ्या शब्दात त्याला म्हणू शकतो अशी संख्या ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निशेष भाग जातो. ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 6 ने पूर्ण भाग जातो. बघा, लक्ष द्या. इथं बघा, याला 2 ने भाग जातो का, हो जातो, कारण एकक स्थानी किती आहे 8. 3 ने भाग जातो का चेक करू. 4 आणि 8 किती झाले 12. 12 ला 3 ने भाग जातो. म्हणजे याला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो. याला 2 ने भाग जातो का, जातो. 3 ने भाग जातो का चेक करू. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 2 12. म्हणजे याला देखील 3 ने भाग जातो. इथे 5 आणि 6 11, 11 आणि 4 15, 15 आणि 12 27. म्हणजे याला 3 ने पण भाग जातो आणि 2 ने पण भाग जातो. म्हणजे 6 ने भाग जातो की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल, तपासायचं असेल तर त्याला 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात घेणार. 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची, 5 ची, नंतर 6 ची बघितली. पुढची कसोटी बघू आपण 7 ची. त्याच्या आधी प्रश्न बघा. प्रश्न काय सांगतो, एक संख्या दिली तुम्हाला 4 अंकाची, त्यातला तिसरा अंक माहिती नाहीये. एक संख्या दिली तुम्हाला 4 अंकाची, त्यातला तिसरा अंक आपल्याला माहिती नाहीये. तर या संख्येला जर 6 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल. आता बघायचं आपल्याला 6 ची कसोटी काय सांगते. 6 ची कसोटी सांगते की 6 ला 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 6 ला 3 ने पण भाग गेला पाहिजे. 6 ला किती भाग गेला पाहिजे 2 ने. 6 ला किती भाग गेला पाहिजे 3 ने. 2 ने भाग जातो की या संख्येला, हो. एकक स्थानी किती 8 आहे. आता 3 ने भाग जाण्यासाठी आपल्याला पर्यायातून कोणता अंक निवडावा लागेल जेणेकरून 3 ने भाग जाईल. त्याच्यासाठी आपल्याला अंकांची बेरीज करायची. डोक्यात ठेवायचं 3 ने भाग जातो की नाही, अंकांची बेरीज करा, त्याला 3 ने भाग द्या. चला बघा, 5 पहिला अंक 5, दुसरा अंक 3 आणि हा अंक किती आहे 8. या तिघांचं बेरीज जर केली तर किती येतं बघा. 5 आणि 3 किती होतात 8. 8 आणि 8 किती झाले 16. तर 16 मध्ये पर्यायापैकी किती निवडला, कोणता अंक निवडला तर त्याला 3 ने पूर्ण भाग जाईल ते बघू आपण. 16 आणि 3 किती होतात 19. 19 ला 3 ने भाग जातो नाही, तर हे उत्तर नसेल. 16 आणि 4 किती होतात 20. हे पण उत्तर नसेल. 16 आणि 2 किती होतात 16 आणि 2 होतात 18 आणि 18 ला किती भाग जातो 3 ने. याच्या एकक स्थानी किती 8 म्हणून किती भाग जातो 2 ने. याला 2 ने भाग गेला, 3 ने भाग गेला म्हणून याला 6 ने पण पूर्ण भाग जाईल. म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे होता 2 हा अंक पाहिजे होता. म्हणजे त्याला 6 ने पूर्ण भाग जाईल. त्याच्यानंतर बघू आपण
सातची कसोटी. बघा सातची कसोटी काय आहे, सातची कसोटी समजून घ्यायची आपल्याला. सातची कसोटी काय सांगते बघा, दिलेल्या संख्याच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या उर्वरित संख्येतून वजा करायची. तुम्हाला एक संख्या दिली, त्याच्या एकक स्थानची संख्या बघा, त्याची दुप्पट करा आणि दिलेल्या संख्यातून त्याला वजा करा. जर उत्तर 0 किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. एक उदाहरण दिलं 126. काय सांगितलं, दिलेली संख्या, दिलेल्या संख्यांचे एकक स्थानची संख्या किती 6, 6ची दुप्पट करा, किती झाले 12. उरलेली संख्या किती आहे 12. या 12तून हे 12 वजा करा, किती आले 0. 0 आले किंवा 7 आला किंवा 14 येत असतील किंवा 21 येत असतील, म्हणजे जर 7च्या पटीत येत असेल किंवा 0 येत असेल तर त्याला 7ने भाग जाणार. म्हणजे बघा याच्या एकक स्थानचा अंक किती होता 6, 6चे दुप्पट केले किती झाले 12. उर्वरित अंक किती होता 12, 12 वजा 12 किती झाले 0. जर 0 येत असेल किंवा 7 येत असेल किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. त्याच्यानंतर आपण बघू 8ची कसोटी. बघा 8ची कसोटी समजून घेण्यासाठी लक्षात घ्या, शेवटचे जे 3 अंक दिसत आहेत, शेवटचे जे 3 अंक दिसत आहेत त्याला कितीने भाग गेला पाहिजे 8ने पूर्ण भाग गेला पाहिजे. बघा इथं याला 8ने पूर्ण भाग जातो का चेक करा. याला 8ने भाग देऊ आपण. 8 एक 8, 8 एक 8, 8 2 16, उरले किती 6, 8 8 64. याला 8ने भाग गेला, शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग गेला, म्हणजे पहिल्या संख्येला 8ने भाग जाईल. 512 देखील 8ने भाग जातो. 000 असेल तरी पण 8ने भाग जातो. त्यानंतर 976 ला 8ने भाग जातो. 024 ला पण 8ने भाग जातो. तर शेवटचे 3 अंक बघायचे, शेवटच्या 3 अंकांनी मिळून तयार होणारी जी संख्या असेल त्याला जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला देखील 8ने भाग जातो. त्याच्यानंतर पुढचं बघू आपण. 8ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. काय करणार रे आपण, शेवटचे 3 अंक बघणार, शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग देऊन बघणार. तर इथं दिसतंय आपल्याला याला 8ने पूर्ण भाग जातो. शेवटच्या 3 अंकापैकी 3 अंकांनी मिळून तयार होणारी जी संख्या असेल त्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला देखील 8ने भाग जातो. त्याच्या पुढे बघू आपण. चला पुढचा, 8ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. पुन्हा काय करणार, शेवटचे 3 अंक बघणार, शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग देऊन बघणार. शेवटचे 3 अंक असतील किंवा शेवटी 3 शून्य असतील तर त्याला 8ने भाग जातो. तर कोणतं उत्तर असेल इथं, क उत्तर असेल, कारण शेवटी किती आहे 3 शून्य आहे, म्हणजे त्याला 8ने भाग जातो. त्याच्यानंतर 9ची कसोटी. बघा ज्या पद्धतीने 3ची कसोटी होती त्याच पद्धतीने 9ची कसोटी आहे. ज्या पद्धतीने 4ची कसोटी होती त्याच पद्धतीची थोडीफार 8ची कसोटी आहे. 4ची कसोटी बघण्यासाठी शेवटचे 2 अंक बघणार, त्याला 4ने भाग जातो का, जात असेल तर त्या संख्येला 4ने भाग जाणार. 8ची कसोटी चेक करण्यासाठी शेवटचे 3 अंक बघणार, जर त्याला भाग जात असेल 8ने तर पूर्ण संख्येला देखील कितीने भाग जाणार 8ने. 3ची कसोटी होती अंकांची बेरीज करा, अंकांच्या बेरजेला 3ने भाग द्या, 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जाणार. 9ची कसोटी पण काय सांगते, तुम्ही अंकांची बेरीज करा आणि अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 9ने भाग जातो. हे आहे 9ची कसोटी. बघा 9ची कसोटी काय सांगते, अंकांची बेरीज करा. 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9ला 9ने भाग जातो, हो जातो, तर या पूर्ण संख्येला देखील 9ने भाग जाणार. यांची बेरीज करा. 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आणि 7, 11 आणि 7 होतात 18, 18ला 9ने भाग जातो, हो जातो, म्हणजे या संख्येला पण 18ने भाग जातो. या सगळ्या अंकांची काय करणार बेरीज. बघा या सगळ्या अंकांची काय करायची बेरीज, अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला कितीने भाग देणार 3ने. जर बेरजेला 3ने भाग जात असेल, जर बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला त्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 9ने भाग जाणार. ही आहे 9ची कसोटी. त्याच्यानंतर त्याच्यावरती डिपेंड असणारे काही प्रश्न बघू. बघा एक संख्या दिली तुम्हाला, संख्या दिली तुम्हाला 34 स्टार 24.
या संख्येला कितीने भाग जातो? 9 ने. तर आपल्याला माहिती आहे अंकांची बेरीज करावी लागेल. करा अंकांची बेरीज. 3 अधिक 4 अधिक 2 अधिक 4 किती येतात बघा. 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 आणि 4 9 आणि 4 होतात 13. तर 13 मध्ये किती मिळवल्यानंतर अशी एक संख्या येईल ज्याला 9 ने भाग जाईल ते बघू आपण. बघा 13 आणि 2, 13 आणि 2 किती होतात? 15, 15 होतात. 15 ला 9 ने भाग जातो का? नाही, म्हणून हे उत्तर नसणार. 13 आणि किती? 13 आणि 3, 13 आणि 3 किती होतात? 16, 9 ने भाग जातो का 16 ला? नाही. 13 आणि 5 किती होतात? 18, 13 आणि 5 किती होतात रे? 18, 18 ला 9 ने भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला देखील 9 ने भाग जातो. म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? स्टारच्या ठिकाणी असला पाहिजे हा 5. स्टारच्या ठिकाणी काय असला पाहिजे? 5. म्हणजे अंकांची बेरीज किती येते? 18, आणि 18 ला 9 ने पूर्ण भाग जातो, म्हणून या संख्येला देखील 9 ने पूर्ण भाग जाईल. पुढचा प्रश्न बघू आपण. 9 चे कसोटीवर डिपेंडंट आहे. कोणती संख्या 9 ने पूर्ण विभाज्य आहे? खालीलपैकी कोणती संख्या 9 ने पूर्ण विभाज्य आहे? काय करायचं आपल्याला? 9 ची कसोटी म्हणल्यानंतर अंकांची बेरीज. चला अंकांची बेरीज करू. 4 आणि 8 किती होतात? 12. 8 आणि 4 किती होतात? 12. 7 आणि 2 किती होतात? 9. हे किती होतात? 15. मला सांगा 9 ला भाग जातो? हो जातो. उत्तर काय असेल? ब. 12 ला भाग जातो का 9 ने? नाही. 12 ला भाग जातो 9 ने? नाही. 15 ला भाग जातो? नाही. कोणाला जातो? 9 ने. म्हणून तुमचं उत्तर काय असेल? ब. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने भाग जातो? चला बघू आपण. अंकांची बेरीज करू. 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 8 आणि 12, 12 आणि 8 किती होतात? 20. याला भाग जात नाही. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 3 आणि 3 9, 9, 9 ला भाग जातो? हो जातो. क हे उत्तर असेल याचं. 7 आणि 8 किती होतात? 15. 15 आणि 3 किती होतात? 18. 18 ला भाग जातो? हो जातो. 1 आणि 2 होतात 3, 3 आणि 5 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18. हे चुकलं होतं. 18 म्हणजे याला पण भाग जातो. म्हणजे उत्तर काय असेल? या सर्व अशा संख्या होत्या, त्या संख्येला कितीने भाग जातो? 9 ने. कारण त्या सगळ्यांच्या अंकांची आपण बेरीज केली आणि अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 9 ने भाग जातो. ही सांगते आपल्याला 9 ची कसोटी. पुढची कसोटी बघू आपण. 10 ची कसोटी. सगळ्यात सोपं. काय? एकक स्थानी काय बघायचं? 0. इथे एकक स्थानी 0, इथे एकक स्थानी 0 0 0 0. एकक स्थानी जर 0 असेल तर त्याला 10 ने भाग जाणार. पुढचं 11 ची कसोटी. बघा बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात 11 च्या कसोटीमध्ये, आणि त्या 11 च्या कसोटीवर डिपेंड असणारे प्रश्न पण विचारले गेलेले आहेत. तर बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्यामुळे 11 ची कसोटी व्यवस्थित समजून घ्या. बघा लक्ष द्या. एक संख्या दिली तुम्हाला 27 53 41. तुम्हाला काय करायचंय रे? एक संख्या सोडून दुसरी संख्या, म्हणजे काय की हा 2 आहे, एक सोडा, हा 1 आहे, हा 1 सोडा, यांची बेरीज करा. 2 आणि 5. बघा 2 अधिक 5 अधिक किती होतात? 4. 4 आणि 5 9. हे किती झाले? 11. त्याच्यानंतर या तिघांची बेरीज करा. सुटलेले 3 7 आणि 1. 7 आणि 3 10 आणि 1 11. म्हणजे 7 अधिक 3 अधिक 1 किती झाले? 11. आता काय करणार तुम्ही? 11 वजा 11 हे जे काही बेरीज आली ना त्यांची, त्याची वजाबाकी करा. जर उत्तर 0 येत असेल, जर उत्तर 11 येत असेल, म्हणजे 0 येत असेल, 11 येत असेल किंवा 11 च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जाणार अथवा 11 ने भाग जाणार नाही. कसं शोधायचं? पुन्हा एकदा सांगतो. एक संख्या घेतली 27 53 41. 2 5 आणि 4 या तिघांची बेरीज केली 11 आली. या तिघांची बेरीज केली 11 आली. 11 आली. त्याच्यानंतर 7 3 आणि 1 यांची पण बेरीज 11 आली. आता काय करणार आपण? आता या ठिकाणी या दोघांची वजाबाकी करणार. किती आली? 0. जर वजाबाकी 0 येत असेल किंवा 11 च्या पटीत येत असेल तर त्याला 11 ने भाग जाणार अथवा 11 ने भाग जाणार नाही. पुढचं उदाहरण समजून घेऊ. आपल्याला 11 ची कसोटी अजून चांगल्या पद्धतीने कळेल. बघा लक्ष द्या. 11 ची कसोटी समजण्यासाठी आपण एक प्रश्न घेऊ. त्या प्रश्नावरून आपण समजून घेऊ. ठीक आहे.
चला, एक प्रश्न दिलाय तुम्हाला. प्रश्न असा दिलाय 2, 7, 3 स्टार आणि 4 खालीलपैकी कोणता अंक असा असेल की जो अंक असल्यावर 11 ने पूर्ण भाग जाईल. तर आपलं काय सांगतो कसोटी की एक सोडून एक अंकाची बेरीज करा. किती झाले रे? 2 आणि 3 5 आणि 4 किती झाले? 9. इथं किती आहे? 7. 7 मध्ये किती मिळवल्यावरती 9 येतील म्हणजे उत्तर किती येईल? 0. तर 7 मध्ये किती मिळवल्यावर 9 येईल? 7 मध्ये 2 मिळवल्यानंतर 9 येईल. म्हणजे काय करायचं? समस्थानच्या अंकांची बेरीज करा, समस्थानच्या अंकांची बेरीज करा आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज करा. चला, विषमस्थानच्या अंकांची बेरीज 2 + 3 + 4 किती झाले? 9. विषमस्थानच्या अंकांची बेरीज 7 अधिक स्टार आपल्याला माहिती नाही, तर असं उत्तर आणायचंय की ज्याने मिळून त्याचा दोघांची वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा 11 आली पाहिजे. तर एकच अशी संख्या आहे ज्याने 0 येईल, म्हणजे इथं 9 आलं पाहिजे, तर इथं उत्तर काय असेल? 2. म्हणून उत्तर किती असेल? 2. 11ची कसोटी समजून घ्या. समस्थानच्या अंकांची बेरीज करा, विषमस्थानच्या अंकांची बेरीज करा, दोघांची वजाबाकी करा. जर दोघांची वजाबाकी 0 येत असेल किंवा दोघांची वजाबाकी 11च्या पटीत येत असेल तर 11 ने भाग जाणार अथवा 11 ने भाग जाणार नाही. पुढचा प्रश्न काय सांगतो तो बघू आपण. ठीक आहे, बघा दिलाय 7, 3, 5 स्टार 2, 7 आणि 9. 6, 5, 2, 9 यांची बेरीज करा. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 9. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 9. 13 आणि 9 होतात 22. 13 आणि 9 किती झाले? 22. त्याच्यानंतर 3, 3 आणि 7 10. इथे किती आले? 10. तर अजून किती यात मिळवावे लागतील जेणेकरून उत्तर एक तर 0 येईल किंवा 11 येईल. तर खालीलपैकी एक मिळवला तर उत्तर किती येतं? 11. म्हणजे या संख्यांच्या बघा 6, 5, 2, 9 यांची बेरीज किती आली? 11. 3, 7, 10. 10 मध्ये किती मिळवल्यावरती अशी संख्या येईल की ज्यांची वजाबाकी 0 येईल किंवा 11 येईल. तर इथं किती मिळवावं लागेल? 1 मिळवावा लागेल म्हणजे 11 येईल. तर 11 22 + 11 जर आपण केले तर किती येतात? 11. म्हणून इथं उत्तर काय असेल? 1. समस्थानच्या अंकांची बेरीज करा, विषमस्थानच्या अंकांची बेरीज करा, दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी जर 0 येत असेल, वजाबाकी जर 11 येत असेल तर उत्तर तुमचं त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे 1, 2 स्टार 6, 5 आणि 3. 1 स्टार 5 यांची बेरीज 2, 4, 6 आणि 3. 6 आणि 3 9. 9 आणि 2 किती झाले? 11. त्याच्यानंतर 1 आणि 5 किती झाला? 6. 6 मध्ये किती मिळवल्यावरती 11 येतील जेणेकरून 11 + 11 किती येईल? 0. तर 6 मध्ये किती मिळवल्यावरती 11 येतात? 6 मध्ये 5 मिळवल्यानंतर 11 येतात. म्हणून उत्तर काय असेल? 5. बघा पुन्हा एकदा, समस्थानच्या अंकांची बेरीज, विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची. जर दोघांची वजाबाकी 0 येत असेल किंवा 11 येत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो अथवा त्याने 11 ला भाग जाणार नाही. पुढचं बघू. पुढचा एक प्रश्न आहे 7 स्टार 6 स्टार आणि 8. तर आपण काय करायचं? हा जो 7 दिला स्टार 6 स्टार आणि 8 या विषमस्थानच्या अंकांची बेरीज करा. करा बेरीज. 7 आणि 8 13. 13 आणि 8 21. 13 आणि 8 किती होतात? 21. मग यामध्ये या 2 स्टारची मिळून अशी एक संख्या शोधायची की ज्याची वजाबाकी 0 किंवा 11 आली पाहिजे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्टार आणि स्टार म्हणजे दोघांच्या ठिकाणी एकच अंक घेतला आणि दोघांचा जर डबल केला म्हणजे 10 जर केले तर इथं उत्तर किती येतं? 11. तर इथं 10 होण्यासाठी अंक कोणता असायला पाहिजे? 5. किंवा सरळ सरळ काय करायचं की इथं बघा संख्या टाकून बघा. इथं आपण 8 टाकला. 8 आणि 8 किती झाले? 16. आणि यांची बेरीज किती आली होती? 21. 21 + 16 करा. 21 + 16 जर आपण केले तर किती येतात? 5. तर पट कोणती आली पाहिजे? 0 आले पाहिजे, 11 आले पाहिजे, 22 आले पाहिजे. म्हणजे 0, 11, 0 किंवा 11च्या पटीत संख्या आली पाहिजे. 5 हे 11च्या पटीत आहे का? नाही, हे उत्तर असणार नाही. इथं 5 घेऊन बघू. इथं किती झाले टोटल यांची बेरीज? 21.
त्यानंतर 5 आणि 5 किती झाले 10, या दोघांची जर वजाबाकी किती आली 11, 11च्या पटीत आहे का रे आहे, म्हणून उत्तर किती असेल त्याचं 5. 11ची कसोटी समस्थानच्या अंकांची बेरीज विषमस्थानच्या अंकांची बेरीज, जर दोघांच्या बेरजेची जी वजाबाकी असेल ती 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्याला 11ने भाग जाणार. पुढची कसोटी बघू आपण 12ची. आता बघा 12ची कसोटी काय सांगते. 12ची कसोटी सांगते त्या संख्येला 3ने भाग जात असेल आणि त्या संख्येला 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जाणार. बघा लक्ष द्या, एक संख्या दिली आहे 648. 3ने भाग जातो का चेक करू. 4ने भाग जातो का, हो जातो, कारण शेवटचे दोन अंक किती आहेत 48. 3ने भाग जातो का, 8 आणि 4 12 आणि 6 18. 3ने भाग जातो, हो. 3 आणि 4ने भाग जातो म्हणून 12ने भाग जाणार. 4ने भाग जातो का, हो जातो. 3ने भाग जातो का, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18, हो. 3ने पण भाग जातो म्हणून 12ने भाग जातो. 4ने भाग जाईल का, हो जाणार, कारण शेवटी दोन आकडे मिळून 48 होतात. 48ला 4ने पूर्ण भाग जातो. 1 आणि 5 किती झाले 6, 6 आणि 12 किती झाले 18, याला पण 3ने भाग जातो. म्हणजे या तिन्ही संख्यांना 3ने पण भाग गेला, 4ने पण भाग गेला, म्हणून याला 12ने पण भाग जाईल. त्याच्या पुढची संख्या घेऊ आपण. 12ने भाग जातो की नाही ते बघायचं आपल्याला. बघा अशी एक संख्या इथं शोधा, किती संख्या टाकल्यानंतर त्याला 4ने पूर्ण भाग जाईल, कारण आपल्याला माहितीये 4ने भाग गेला पाहिजे. 12ची कसोटी काय सांगते की त्या संख्येला 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे. ठीक आहे, बघा इथं एक टाकला 12, 4ने भाग जाईल का, हो 32. म्हणजे 4ची कसोटी वापरून फायदा होणार नाही, एकापेक्षा जास्त उत्तर येतात. आपण 3ची कसोटी वापरू. बेरीज करा, 5 अधिक 8 अधिक 4 अधिक 2 किती झाले 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 19. तर 19 मध्ये किती मिळवल्यानंतर अशी एक संख्या येईल की ज्याला 3ने भाग जाईल. बघू आपण. 19 मध्ये 1 मिळवा किती होईल 20, भाग जाणार का, नाही. 19 मध्ये 3 मिळवा किती झाले 22, भाग जाणार 3ने, नाही. 19 मध्ये 5 मिळवा किती उत्तर येतं 24, 24ला 3ने भाग जातो म्हणून त्या संख्येला पण 3ने भाग जाईल. 3ने भाग गेला आणि 5 जर तिथं घेतलं तर 4ने पण भाग जातोय, म्हणजे 3 आणि 4ने भाग जर गेला तर त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातोय. त्याच्यानंतर 12ची कसोटी बघू आपण. संख्या दिली आहे 4 अंकी संख्या दिली आहे, 12ने पूर्ण भाग जाणारी आहे, तर स्टार या दोन्ही स्थानावर एकच अंक येत असेल तर तो अंक कोणता. आपण यांची अंकांची बेरीज करू. 3 अधिक 4 किती होतात 7. 7 आणि किती झाल्यानंतर अशी एक संख्या येईल ज्याने 3ने भाग जाईल. बघा 1 2 ठिकाणी घ्यायचा, म्हणजे 1 आणि 1 किती होतात 2, किती झाले 9. ही संख्या असू शकते 2, 2 आणि 2 किती झाले 4, 7 आणि 4 11 नसणारे. 5 5 आणि 5 10, 10 आणि 7 17 ही पण नसणारे. 4 आणि 4 8, 8 आणि 4 12. तर कोणती संख्या असू शकते, ही पण असू शकते. एक तर 1 असू शकतो किंवा किती असू शकतो 4. पण जर इथं 1 घेतला तर इथं किती येतो 14. 4ने भाग जाणार आहे का, नाही. तर इथं कोणता असेल 4, कारण तिथं 4 घेतल्यानंतर शेवटी किती येणार 44. म्हणजे संख्या ही तयार होईल शेवटी 44 असल्या कारणाने त्याला 4ने पूर्ण भाग जाणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी समजून घ्यायच्यात. 12ची कसोटी सांगितली काय की त्याला 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे. 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे. दोन्ही जर कंडिशन तिथे लागू होत असेल तरच त्या ठिकाणी त्याला 12ने भाग जाईल. एकही कंडिशन लागू झाली नाही तर 12ने भाग जाणार नाही. हे जे उत्तर येत होतं तर तिथे 3ने भाग जात होता मात्र 4ने भाग जात नव्हता, म्हणून हे आपण उत्तर इथे घेतलं नाही. बरोबर. ही जर 4 अंक घेतला तिथं तर 3ने पण भाग जातो आणि 4ने पण जातो. ज्याला 3ने पण भाग जातो 4ने पण भाग जातो त्याला 12ने भाग गेलाच पाहिजे, जातोच. ठीक आहे. पुढची कसोटी बघू आपण. 15ची कसोटी बघा. 15ची कसोटी काय सांगते, त्याला 5ने भाग गेला पाहिजे आणि त्याला 3ने भाग गेला पाहिजे. तर अशी संख्या शोधणार ज्याला 5ने पण भाग जाईल आणि 3ने पण भाग जाईल. याला 5ने भाग जातो, याला 5ने भाग जातो, याला 5ने भाग जातो, 3ने पण भाग जातो, म्हणून याला या सगळ्या संख्यांना 15ने भाग जाणार. त्याच्या पुढची कसोटी बघू आपण.
बघा 3 आणि 5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर आपल्याला कसोटी कोणती वापरायची? 3 ची वापरायची आणि 5 ची वापरायची. आधी 5 ची वापरा, सगळ्यांचे एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने सगळ्यांना भाग जाणारी. 3 ची कसोटी वापरा, बेरीज करा. 5 आणि 1 6, 6 आणि 9 15, 15 आणि 5 20, 20 आणि 2 22. याच्या अंकाची बेरीज 22 येते, याला 3 ने भाग जाणार नाही. इथे बघा 9 ने 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13, 13 आणि 5 18. याला 3 ने भाग जातो, 5 ने पण जातो म्हणजे याला 15 ने भाग जातो किंवा 3 आणि 5 ने भाग जातो. चला पुढचं 36 ची कसोटी. बघा 36 ची कसोटी काय सांगते? 36 ला पूर्ण भाग जाण्यासाठी 36 चे 2 तुकडे केले 9 आणि 4. ज्याला 9 ने भाग जातो, ज्याला 4 ने भाग जातो त्याला 36 ने पूर्ण भाग जातो. या संख्येला 4 ने भाग जातो, या संख्येला 4 ने जातो, 4 ने जातो, या संख्येला 9 ने पण भाग जातो. म्हणून या सगळ्या संख्यांना कितीने भाग जातो? 36 ने. बघा 12 ची कसोटी काय? त्याला 3 ने भाग गेला पाहिजे, 4 ने भाग गेला पाहिजे. 15 ची कसोटी काय? त्याला 3 ने भाग गेला पाहिजे, 5 ने भाग गेला पाहिजे. 36 ची कसोटी काय? त्याला 9 ने भाग गेला पाहिजे आणि त्याला 4 ने भाग गेला पाहिजे. या आहेत वेगवेगळ्या कसोट्या. शेवटची कसोटी बघू आपण. 36 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 36 ने खालीलपैकी कोणत्या संख्येला भाग जाईल? बघा 36 ची कसोटी काय सांगते? 9 ने भाग गेला पाहिजे आणि 4 ने भाग गेला पाहिजे. याला 4 ने भाग जातो, याला 4 ने भाग जातो, हे उत्तर नसणार. 28 4 ने भाग जातो, याला पण 4 ने भाग जातो. तर आपल्याला 9 ची कसोटी इथं वापरून पाहावी लागणार आहे. बेरीज करा. 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21. 21 ला 9 ने भाग जातो, नाही जात, म्हणून याला 36 ने भाग जाणार नाही. 36 ची कसोटी काय सांगते? 4 ने पण गेला पाहिजे भाग आणि 9 ने पण गेला पाहिजे. पुढची संख्या 4 आणि 8 12, 12 आणि 5 17, 17 आणि 10 27. या तिघांची बेरीज किती आली? 27. 27 ला 9 ने पूर्ण भाग जातो, म्हणून याला 9 ने पण पूर्ण भाग जातो, 4 ने पण पूर्ण भाग जातो, म्हणून या संख्येला 36 ने पूर्ण भाग जाणार. पुढची संख्या बघा. पुढची कसोटी बघा 72 ची कसोटी. ज्याला 9 ने भाग जातो, ज्याला 8 ने भाग जातो. बघा 72 कसे तयार होतात? इथं 9 गुणिले काय करावं लागेल आपल्याला? 8. 9 ने भाग जातो 8 ने. 8 ची कसोटी माहिती मित्रांनो आपल्याला. शेवटचे 3 आकडे बघा, शेवटचे 3 आकडे बघा, शेवटचे 3 आकडे बघा. त्याला भाग किती द्या? 8 ने. 8 ने गेला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जाणार. आणि 9 ने भाग जाणारी कसोटी काय? अंकांची बेरीज करा आणि त्या अंकांच्या बेरजेला कितीने भाग द्या? 9 ने. 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 72 ने भाग जाणार. 9 ने भाग गेला आणि 8 ने भाग गेला तर त्या संख्येला 72 ने निशेष भाग जाणार म्हणजे जाणार. तर या झाल्या कसोट्या. तर विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या कसोट्या बघितल्या. 2 ची कसोटी, 3 ची, 4 ची. 2 ची कसोटीसाठी लक्षात ठेवा समसंख्या पाहिजे. 3 च्या कसोटीसाठी अंकांची बेरीज करा, 3 ने भाग द्या. 4 च्या कसोटीसाठी शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग देऊन बघा. 5 च्या कसोटीसाठी 0 किंवा 5 एकक स्थानी आहे की नाही बघा. 6 च्या कसोटीसाठी 2 आणि 3 ने भाग गेला पाहिजे हे चेक करा. 7 च्या कसोटीसाठी शेवटचा एक अंक घ्या, त्याला डबल करा, उरलेल्या संख्येतून त्या अंकाला वजा करा. जर त्याला 0 किंवा 7 च्या पटीत जर उत्तर येत असेल तर त्या संख्येला 7 ने भाग जाणार अथवा जाणार नाही. 8 ची कसोटी शेवटच्या 3 आकड्यांपासून तयार होणारी जी संख्या आहे त्याला 8 ने भाग देऊन बघा. 9 ची कसोटी अंकांची बेरीज करा, 9 ने भाग देऊन बघा. 10 ची कसोटी एकक स्थानी 0 पाहिजे. 11 ची कसोटी समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक यांची वजाबाकी करा. जर ती 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्याला 11 ने भाग जाणार. 12 ची कसोटी 3 ने 4 ने भाग गेला पाहिजे. 15 ची कसोटी 3 ने 5 ने भाग गेला पाहिजे. त्यानंतर 36 ची कसोटी 9 आणि 4 ने भाग गेला पाहिजे. 72 ची कसोटी 9 आणि 8 ने भाग गेला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो भागाकार येण्यासाठी कसोट्या येणं गरजेचंच आहे. तर या कसोट्या व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या
कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या, तुमच्या ओळखीच्या असणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील, सरळ सेवा भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील, किंवा असे कोणी विद्यार्थी असतील ज्यांचा गणिताचा पाया पक्का करायचा आहे, शालेय शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी गणिताच्या ज्या या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या भागाकार करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा। या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत, जे काही नवीन नवीन लेसन आहेत, हे माहिती करून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।